आज तिसरा श्रावणी सोमवार निमित्त भाविक मोठ्या संख्येनं त्र्यंबकेश्वरला दाखल झालेत। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीला पर्वताला लाखो भाविकांची प्रदक्षिणा घातली आहे। तर श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी भाविक या ब्रह्मगिरीच्या पर्वतरांगांना प्रदक्षिणा घालतात। रविवारी रात्री प्रदक्षिणा सुरू करतात आणि सोमवारी ही प्रदक्षिणा पूर्ण करतात। या त्र्यंबकेश्वरच्या प्रदक्षिणा मार्गाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ही ब्रह्मगिरीची फेरी मारली जाते, प्रदक्षिणा मारली जाते। ह्या प्रदक्षिणेला खूप मोठं महत्त्व आहे, इच्छापूर्ती होते असं म्हटलं जातं। त्यामुळे लाखो भाविक या ठिकाणी आपण बघू शकतो। हे प्रयाग तीर्थ आहे जे त्र्यंबकेश्वरच्या सुरुवातीला या प्रयाग तीर्थाला आधी प्रदक्षिणा मारली जाते। या ठिकाणी स्नान केले जातं आणि स्नान केल्यानंतर हे भाविक हे ब्रह्मगिरीच्या पूर्ण पर्वत रांगेला एक 20 किलोमीटरची आणि 40 किलोमीटरची जी प्रदक्षिणा आहे ही आपल्या परिवारासोबत मारतात। आपण काही या ठिकाणी भाविक आहेत त्यांच्याशी चर्चा करूया। आपण फेरीला चाललेले आहेत का, काय सांगाल याविषयी? मी वयाच्या 17व्या वर्षापासून आज वय माझं 48 आजपर्यंत तिथपर्यंत फेऱ्या मारत आलोय आणि पूर्वीपासून बऱ्याचशा दिवसापासून ही परंपरा चालू आहे। आपण पहिल्यांदा आलेत का नेहमी जातात, दरवर्षी मी जातात? पहिल्यांदा आले फेरीला. अच्छा, काय आता चालले का हो, तुम्ही आता फेरीला? पहिल्यांदा फेरीला आले. बरेच जण रात्री जातात, आपण दिवसा का चालले? दिवसा आपण रात्रीच्या वेळेस पहिले भीती वाटायची, असे काही वाघनट करायची, त्याच्यामुळे आम्हाला रात्रीची भीती वाटते, मग आम्ही दिवसा चाललो। पण आता भरपूर सोय झाली, दिवसा लाइटिंग मीटिंग रात्रीची पण भरपूर राहते आता। हो, अच्छा, भरपूर सुख सुविधा या ठिकाणी नगर परिषदेने करून ठेवलेल्या आहे। त्र्यंबकेश्वरच्या आज तिसऱ्या श्रावणी सोमवार असल्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील प्रचंड भाविकांची गर्दी आहे। मात्र पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त हा नाशिकच्या खंबाळेपासून या पहिन्याच्या या तीर्थक्षेत्रावर आहे का, ज्या ठिकाणावरून फेरीला सुरुवात होते आणि या ठिकाणी फेरी संपते। किशोर बेलसरे, कॅमेरामन अमर सोळंकीसह NDTV मराठी, नाशिक।